नमस्कार मैत्रिणींनो, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की 36 पूर्ण शिलाई मला डिक्टर बघू शकतोडून घेतलेला अशा पद्धतीने मी टक्स घेतलेले आहेत। म्हणजे इकडून म्हणजे जिथून हुक पट्टी जोडतो तिथून 4 इंचावरती आणि उंची घेतलेली आहे टक्सची 2.5 इंच। तर ज्या वेळेस तुम्हाला म्हणजे कस्टमरचा अर्जंट ब्लाऊज द्यायचा असेल, खूप कमी वेळ तुमच्याकडे असेल आणि त्यावेळेस तुम्हाला प्रश्न पडला असेल की कशा पद्धतीने मी प्रिन्स ब्लाऊज पटकन शिवून होईल, तर मैत्रिणी ट्राय करा, कारण ह्या अर्धा तासात तुमचा प्रिन्स कट ब्लाऊज तयार होतो। किंवा जर समजा तुम्हाला कुठेतरी गावाला जायचं असेल आणि तुम्हाला ब्लाऊज तयार हवा असेल, तर अशा वेळेस सुद्धा तुम्ही अशा पद्धतीचा ब्लाऊज नक्की शिवू शकता। तर मैत्रिणींनो, खूप सोपी आणि खूप सिंपल पद्धत आहे। कुठेही जोडाजोड नाही, कटिंग नाही, फक्त एका टिपेमध्ये आपला प्रिन्स कट पुढचा तयार होतो। तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीनं मी घेतलेला आहे टक्स, म्हणजे टीप मारून मार्किंग करून घेतलेले आहे। तर तुम्ही बघू शकता किती सुंदर पप यायला हा सुद्धा टक्स खूप उपयोगी ठरतो आणि पपचा काही प्रॉब्लेम येत नाही। खूप सुंदर असा आपल्या पद्धतीनं पप येतो। आता आपल्याला काय करायचं आहे की तर 1 इंचाची पट्टी घेऊन आपल्याला फ्रंट साईडला अशा पद्धतीनं पट्टी जोडून घ्यायची आहे। 1/2 इंच अंतर सोडून आपल्याला अशा पद्धतीनं तर बघू शकता ही फ्रंट साईडला मी पट्टी जोडून घेत आहे। तर ह्या पण साईडला आपल्याला अशाच पद्धतीनं पट्टी जोडून घ्यायची आहे। तर आता आपल्याला जोडून घ्यायची आहे हुक लूक पट्टी। तर आपली जी लूक पट्टी असते ना ती 1 इंचाची असते आणि हुक पट्टी असते ना ती 1.5 इंचाची असते। तर त्यामुळं आपल्याला हुक लूक पट्टी आता आपण जोडून घेणार आहोत। तर वरच्या कापडाला आपण अस्तर जोडून घेऊयात। तर उजव्या साईडला जोडून घ्यायची आपल्याला लूक पट्टी। तर अगोदर अशी टीप मारून घ्या, नंतर आणि एका एक्स्ट्रा इकडच्या साईडला टीप मारून घ्या, जेणेकरून पट्टीची आपलं फिनिशिंग खूप सुंदर येते। आता आपण जोडून घेऊया हुक पट्टी। तर त्याच्यावरून पण आपल्याला दाब टीप मारून घ्यायची आहे। त्याच्यानंतर आतल्या साईडला पट्टी ढकलून त्याच्यावर पण आपल्याला टीप मारून घ्यायची आहे। तर उंची आपल्याला चेक करून घ्यायची आहे, दोन्हीची एकसारखी झालेली आहे की नाही। जर कमी जास्त झाली असेल तर ती व्यवस्थित कट करून घ्या आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे, गळ्याला सुंदर असा शेप देऊन घ्यायचा आहे। आता आपण लावणार आहोत फ्रंट साईडला गोट। तर त्यासाठी मी गोटपट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत। एक साईडला आपल्याला 1/2 इंच फोल्ड करून घ्यायचं आहे। तर 1/2 इंच अंतर ठेवून आपल्याला अशी गोटपट्टी जोडून घ्यायची आहे। फ्रंट साईडला पण 1/2 इंच फोल्ड करून मागं पुढं लॉक करून घ्या व्यवस्थित। डाव्या साईडला पण मी हुक पट्टी गोटपट्टी जोडून घेतलेली आहे।
त्याच्यानंतर छान असा आपल्याला गोट तयार करायचा आहे. गोट चपटा येऊ नये यासाठी आपल्याला थोडीशी प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. त्यामुळे गोट असा व्यवस्थित सुपेरियर येण्यासाठी थोडीशी प्रॅक्टिस नक्कीच करा तुम्ही. तर आता आपण पाठीमागचा भाग घेणार आहोत. पाठीमागच्या भागाला मी अस्तर जोडून घेतलेला आहे. चौकोनी गळा मी तयार केलेला आहे. पट्टी पण पाठीची जोडून झालेली आहे. तर आता आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचा आहे. शोल्डरसाठी आपल्याला अर्धा इंच वरती मार्जिन सोडून शोल्डर जोडून घ्यायचा आहे आपल्याला. थोडंसं स्टार्टिंगला मागं पुढं लॉक करून घ्या व्यवस्थित, म्हणजे जेणेकरून टिपा उसवणार नाहीत याची काळजी घेणं गरजेचं आहे. पाठीमागचा आणि पुढचा भाग सेम झालाय की नाही हे चेक करून घ्या. जर जो भाग जास्त वाटत असेल ना तर तो तुम्ही कट करून टाका, म्हणजे चारही भाग सेम अंतर येणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला लावून घ्यायचं आहे आता बाही. बाहीचा पण आपल्याला मध्य काढून घ्यायचा आहे. बरोबर मध्य आपलं जिथं शोल्डर जोडलेला आहे तिथं व्यवस्थित ठेवून बाही व्यवस्थित चेक करून घ्या पुरती की नाही, आणि मगच जोडायला सुरुवात करा. बाही जोडताना पण सेम अंतर ठेवा, म्हणजे खालचं जे कापड असतं आणि वरचं बाहीचं कमी जास्त जर झालं तर एखाद्या बाही फिसकू शकते. त्यामुळे 5 इंच अंतर एकसारखं येणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर डबल टिप मारून घ्या. तर आपण नेहमीप्रमाणे बाह्या जोडून घेतलेल्या आहेत, म्हणजे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेले आहेत की कशा पद्धतीनं बाह्या जोडायच्या आहेत. व्हिडिओ फार मोठा होईल त्यामुळं मी बाह्या तुम्हाला जोडूनच दाखवते. तर डबल टिप घ्या आणि मी नेहमी दाखवते तशा पद्धतीनं बाह्या जोडून घ्या. आता आपल्याला करायचं आहे फिटिंग. तर फिटिंगसाठी बघू शकता तुम्ही, तर 36 साईजचा ब्लाऊज आहे, 9 इंच आलेला आहे. तर चौथा भाग आपल्याला घ्यायचा आहे. तर इथे 9 इंच आपण घेणार आहोत आणि खालच्या साईडला 32 कंबर आहे. तर त्यासाठी मी म्हणजे 8 इंच घेतलेला आहे. दंडगेर आहे 6.5 इंच, आणि त्याप्रमाणे आपल्याला आता टिपा मारून घ्यायचे आहेत व्यवस्थित. आपल्याला 2-3 आतल्या साईडला पाव इंचावरती टिपा मारून घ्या. दुसऱ्या पण साईडला आपल्याला त्याच पद्धतीनं फिटिंग करून घ्यायची आहे. तर बघू शकता फिटिंगच्या टिपा कशा सरळ आलेल्या आहेत, आणि मुंड्याची जी टीप आहे ना ती व्यवस्थित जोडल्या गेलेली आहे. तरच आपलं फिनिशिंग आणि फिटिंग खूप सुंदर येतं. आणि बघू शकता दोन्ही साईड व्यवस्थित पद्धतीने जोडलेला आहे. खूप परफेक्ट फिनिशिंग सहित आणि फिटिंग परफेक्ट, या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवून अगदी कमी वेळेमध्ये हा प्रिन्स कट ब्लाऊज मी तयार केलेला आहे. तर बघू शकता मैत्रिणींनी किती सुपेरियर आणि किती सुंदर असा आपला प्रिन्स कट तयार झालेला आहे. तुम्हीही नक्कीच तुम्ही जर तुमच्या साडीवरती असा ब्लाऊज शिवून घेणार असेल तर नक्की ट्राय करा. फिनिशिंग आणि फिटिंग खूप सुंदर येतं, आणि हा ब्लाऊज आहे ना तो खूप कमी वेळेमध्ये तयार होतो. तर बघू शकता बॅक साईडला पण फिनिशिंग किती सुंदर आपला आलेला आहे. नमस्कार मैत्रिणींनो, भेटूया अशाच एका